मी नम्रता वागळे, आपण पाहताय पुढारी न्यूज। वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि उन्मेष पाटलांना जळगावची उमेदवारी मिळाली नाहीच, त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश चर्चेत आलाय। एकीकडे भाजपमध्ये नेत्यांची रीग लागत असताना त्यांचा विद्यमान खासदार गळाला लागणे ही एक मोठी गोष्ट आहे। दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांनी जागा वाटपात मुसंडी मारली आणि आज त्यांनी कल्याण जळगावसह आणखी 5 जागा जाहीर केल्या आणि उमेदवारी जाहीर करण्यात आपणच आघाडीवर आहोत असा एक प्रकारे संदेश द्यायचा त्यांचा प्रयत्न आहे। सांगलीचा तिढा कायम असताना सुद्धा आता वाद विसरा आणि प्रचाराला लागा असं त्यांनी काँग्रेसला सुनावलंय। उत्तर मुंबईच्या बाबतीतही त्यांनी आपला पवित्रा स्पष्ट केलाय। थोडक्यात ठाकरेंचा आक्रमक बाणा यावेळी दिसून आला आणि त्यांनी आपल्या विरोधकांना चिथावतानाच उपद्रव करणाऱ्या मित्रपक्षांना सुद्धा आपणच मोठा भाऊ आहोत याची जाणीव करून दिलेली आहे। दुसरीकडे महायुतीमध्ये अजूनही कोडं सुटत नाहीये। जागा वाटपावरनं अडकलेल्या बहुतेक जागा ह्या शिंदेंच्या शिवसेनेच्या आहेत। त्यांचे अनेक विद्यमान खासदार उमेदवारीसाठी देव पाण्यात घालून बसलेले आहेत। मात्र भाजप राजी झाल्याशिवाय हा तिढा सुटत नाहीये असं चित्र आहे। शिंदे एवढे बॅकफूटवर गेलेले दिसतात की कल्याणमध्ये विद्यमान खासदार असलेल्या आपल्या पुत्राची जागा, स्वतः शिंदेंचं होमपिच असलेली ठाण्याची जागा, या जागा सुद्धा त्यांना जाहीर करता आलेल्या नाहीयेत। त्यामुळे प्रश्न असा आहे की एकीकडे दणक्यात जागा वाटप आणि आग्रह करणारे ठाकरे आणि दुसरीकडे अजूनही कोडं न सोडवणारे शिंदे। ताकदवान नक्की कोण? ठाकरेंचा आक्रमक बाणा त्यांना निवडणुकीमध्ये मदत करणार आहे का? पक्षफुटीनंतर शिंदे बॅकफूटवर जाण्याचं प्रमाण जरा जास्तच दिसून येतंय। ठाकरे जोमात आणि महायुती अजून कोड्यात असं चित्र सध्या दिसतंय। हे कोडे महायुती कधी आणि कसं सोडवणार हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय। आणि याच संदर्भात चर्चेत सहभागी होत आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते योगेश केदार, भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्या सोबत आहेत आणि अगदी थोड्याच वेळात नुकतेच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेले उन्मेष पाटील सुद्धा या चर्चेत सहभागी होतील। आपण सुरुवातीला आज उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेमधला एक छोटंसं त्यांचं वक्तव्य ऐकूया, ज्यामध्ये त्यांनी काँग्रेसला आता प्रचाराला लागा हे क्लिअर सांगितलेलं आहे। म्हणजे त्यांचा आक्रमक बाणा नेमका आज कसा होता ते सुरुवातीला आपण ऐकूया। जशी रामटेकची जागा आम्ही त्यांना सोडली, जी आमची जिंकलेली जागा होती, अमरावती सोडली, कोल्हापूर सोडली, तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना समजावून मी तिथल्या काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीचे जे उमेदवार असतील त्यांच्या प्रचार कार्याला सुरुवात करायला सांगितले। त्याच्याप्रमाणे ते काम सुरू झालेलं आहे। माझी अपेक्षा अशी आहे की काँग्रेसने सुद्धा अधिक वेळ न दवडता ज्याप्रमाणे आता वाटप झालेलं आहे त्याच्याप्रमाणे आपण काम करायला सुरुवात करायची आवश्यकता आहे। आणि मी सुरुवातीला जाणार आहे योगेश केदार यांच्याकडे। योगेश केदारजी, शिवसेना मूळ, मी एकूणच शिवसेना हा पक्ष म्हणते, आतापर्यंतचा जो लांब इतिहास आहे त्यांना, तर शिवसेना हा पक्ष त्यांनी कधी चर्चेला नकार दिला नव्हता, पण आपलं म्हणणं त्यांनी कायम ठामपणे मांडलेलं आहे। आपली बाजू त्यांनी लावून धरलेली आणि ती बाजू जिथे मान्य नसेल तिथे तुमचं तुम्ही बघून घ्या, आमचं हे असं आहे। हा पवित्रा शिवसेनेचा जो आज उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेत दिसला। शिंदे हा पवित्रा का या महायुतीमध्ये दाखवू शकत नाहीत? हे बघा, एकनाथ शिंदे साहेब हे विचारी नेतृत्व आहे। विचारपूर्वक निर्णय घेणारं नेतृत्व आहे। एकदा निर्णय घेतला की त्याला 100% रिझल्ट देणारे नेतृत्व आहेत। आज उभाठाची अवस्था अशी आहे की बसपा सुद्धा महाराष्ट्रात सगळ्या सीट उभा करणार आहेत, तसं हे उद्धव ठाकरे सगळीकडे उभा करणार आहेत। आज यांच्यामुळं, यांच्या ह्या आततायी वागण्यामुळं महाराष्ट्रातल्या बाळासाहेब आंबेडकरांना सुद्धा, म्हणजे प्रकाशराव आंबेडकरांना सुद्धा बाहेर पडायची वेळ आलेली आहे। परवाच देवेंद्रजी म्हणाले की उद्धव ठाकरेंची हेकेखोरीपणा हे आम्ही काही काळ झेललेलो आहे, आता काँग्रेसला झेलावं लागेल। सांगलीमध्ये वसंतदादा पाटलांच्या घराण्यातल्या लोकांची काय अवस्था काय झाली आहे त्याच्यावरनं आज महाराष्ट्रात सगळीकडे सिद्ध झालेला आहे। कोल्हापुरात परवा काही दिवसापूर्वी तर शाहू महाराजांच्या पाठीत खंजीर घुसायची तयारी संजय राऊतांनी चालू केली होती। म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्यांच्याच घरी चहा बिस्किट घेऊन राजवाड्यात जाऊन त्यांना थांबवा, होल्ड करा, जाऊ नका म्हटले। आमच्यासारख्याने आवाज उठवल्यानंतर विरोधकांनी मग परत एकदा त्यांनी चालू केलेला आहे। उद्धव ठाकरे हे हेकेखोरीपणानं आणि संजय राऊतांसारख्या कंपाऊंडरला घेऊन, हे जर का त्यांच्या कंपाऊंडरच्या सल्ल्याने राजकारण करणार असतील तर येणारा काळ हे निश्चित दिसायला लागलेला आहे। हे सगळेजण जाऊन म्हणजे खाईत पडणार आहेत। महाराष्ट्रामध्ये यांचे 1-2 सीटा येणं सुद्धा महामुश्किल आहे।
उद्धव ठाकरेंना तर येणाऱ्या काळामध्ये कळेल. पण तुमच्या शिवसेनेचं काय? हे झालं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं. शिंदेच्या शिवसेनेचं काय? म्हणजे तुमचे हेमंत पाटील, त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे तरी ते देव पाण्यात बुडवून बसलेत का? तर उमेदवारी टिकली पाहिजे. भावना गवळी, हेमंत गोडसे नाशिकचे, यांना अजून उमेदवारी जाहीर नाही झालेली आहे, ते देव पाण्यात बुडवून बसलेले उमेदवारी मिळावी यासाठी. आणि या सगळ्यामध्ये की पॉइंट आहे तो भाजपचा कुठेतरी विरोध होतोय म्हणून उमेदवार बदला, भाजपला ही जागा आणखीन कुणाला तरी द्यायची म्हणून तुमचा विद्यमान खासदार देणार नाही, अजून काय भाजपचा विद्यमान खासदाराबाबत नाराजी आहे म्हणून उमेदवार बदला. काय आहे हे? बघा, सूत्र असं आहे, जी सिटिंग आहे म्हणजे जे आमचे सध्या सिटिंग खासदार आहेत त्या खासदारांना सीट्स आमच्याच शिवसेनेलाच मिळणार आहेत. काही ठिकाणी प्रश्न असतात त्या चर्चा करून सोडवले जाऊ शकतात. आज आम्हाला 45+ टार्गेट पूर्ण करायचं आहे. 45+ टार्गेट नरेंद्र मोदीजींनी, अमित शहाजींनी ठेवलेलं आहे. इथं राज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करायला लागलेले आहेत, देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, हे सगळेजण मिळून त्या बाबतीत निर्णय ठरवणार आहेत. आता उद्या यवतमाळच्या सीटचा शेवटचे दिवस आहे, त्यात जे काही निर्णय योग्य होईल तो 100% योग्य निर्णय घेतला जाणार आहे. आणि एकनाथ शिंदे साहेब हे अत्यंत सक्षम आहेत, कणखर आहेत, ठाम आहेत. आणि आमचं कॉन्ट्रीब्युशन, मी सिटिंगचं म्हणताय, नाशिकच्या जागेचं काय? कल्याणची जागा जिथे सिटिंग खासदार आहेत ती जागा अजून जाहीर होऊ शकत नाही. सीएम मुख्यमंत्र्यांचं होम पिच ठाणे, तिथे जर तुम्हाला शिंदेना जर जागा मिळत नसेल तर तिथे तुमचा प्रभाव कमी आहे असा संदेश जातोय. तसं अजिबात नाही मॅडमजी. ठाणे, कल्याण, डोंबिवली हे 5व्या टप्प्यातले सीट्स आहेत. आता सध्या जे पहिल्या टप्प्यातले सीट्स आहेत त्याच्या संदर्भात आमचं कॉन्सन्ट्रेशन सुरू आहे, त्याच्यावर चर्चा चालू आहे. आणि श्रीकांत शिंदे साहेब तर ऑलरेडी डिक्लेअर्ड आहेत. मला ह्या वेळेस म्हणजे तुम्ही मुद्दाच उपस्थित केलाय म्हणून मला एक विनंती करायची आहे, किंवा आता ते शिंदे उद्धव ठाकरेंच्याकडनं बसलेले ते आहेत उन्मेष पाटील जे माजी खासदार, आज त्यांचं टांगापलटी झालेला आहे, यांनी सांगावं की प्राणाभिनदेवी थाटामध्ये आदित्य ठाकरे म्हणत होता की मी असं जाईन, मी लढेन, मी करेन, काय आले नाहीत. आमचे डिक्लेअर्ड आहेत हो, कल्याण डोंबिवली श्रीकांत शिंदे साहेब लढणार आहेत. आदित्य ठाकरेंनी येऊन लढावा, जर दम असेल ना त्यांच्यामध्ये तर आदित्य ठाकरेंनी श्रीकांत शिंदे साहेबांच्या समोर लढून दाखवावं. ते चिवचिवाट केल्यासारखं ते बोलतात, याच्यात काही नाही. आमचे सीट्स आहेत ते काही काळानंतर डिक्लेअर होणार आहेत. ठाणे आणि कल्याण डोंबिवली हे शिवसेनेचा गड आहे. हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या कष्टानं राखलेला हा गड आहे. हा आनंद दिघे साहेबांचा गड आहे. दिघे साहेबांनी कष्टानं जपलेला गड आहे. तिथं भारतीय जनता पार्टी सुद्धा फार काही हे करणार नाहीत, ते आमच्या सगळ्या भूमिका समजून घेतील. ठीक आहे. तुम्ही जो उन्मेष पाटलांना जो प्रश्न तुम्ही विचारला तोच मी आता, उन्मेष पाटील आपल्यासोबत चर्चेत आताच सहभागी झालेले आहेत. उन्मेष पाटीलजी, हिंमत असेल तर ठाकरेंनी थेट निवडणुकीच्या रिंगणात आदित्य ठाकरेंना उतरवून दाखवावं असं थेट आव्हान दिलेलं आहे तुम्ही. म्हणजे कालपर्यंत तुम्ही भाजपमध्ये होतात, आज तुम्ही ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. परस्पर विरोधी भूमिका तुम्हाला तुमची काल आणि आज मध्ये आम्हाला दिसू शकते. मात्र तुमचा हा प्रवेश आणि सध्या शिंदेची शिवसेना जो तुमचा पूर्वीचा मित्र पक्ष, यांच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसतोय? आज माझा प्रवेश करून आज पहिला दिवस आहे, पण माझे सहकारी जे आता या ठिकाणी सांगतायत की आव्हान म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता आहे ना, त्यांनी त्यांच्या संघटनेची पक्षाची भूमिका मांडणं योग्य आहे. पण मला असं वाटतं की याच्यात ज्याच्या नेत्यांनी पक्षाने उमेदवारीचा त्याचा अधिकार आहे त्यांनी तो घ्यावा. आणि लोकशाहीच्या या सगळ्यामध्ये जनता जनार्दनाला तो अधिकार आहे, त्यामुळे ते त्याचा निर्णय घेतील. त्यामुळे ज्याने त्याने आत्मविश्वास व्यक्त करणं, आपल्या उमेदवार आपल्या नेत्यांची भूमिका मांडणं योग्य होईल. पण मला असं वाटतं की लोकशाही प्रणालीमध्ये जनता ठरवेल कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे. त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये त्यांचा असा आरोप आहे की उद्धव ठाकरेंच्या हेकेखोरपणा आहे, ज्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काही जागांचा जो तिढा आहे त्यांनी अनेक ठिकाणी आपल्या जागा रेटून नेलेल्या आहेत. महाविकास आघाडीतला हेकेखोरपणा आणि रेटा हा 5 जूनला ज्यावेळेस निकाल लागेल महाराष्ट्राचे, त्यावेळेस महाराष्ट्राला दिसेल. त्याच्यावर तर यावर बोललेलं योग्य राहील की हे का कोणी धरला का धरला. आज बोललं तर मला वाटतं ते पूर्वग्रह दूषित किंवा आरोप प्रत्यारोप केल्यासारखं होईल. मला असं वाटतं आरोप प्रत्यारोपाच्या पलीकडे लोकशाहीमध्ये आपल्या उमेदवाराची, आपल्या सरकारची आपली बाजू मांडून आपण लोकांपुढे जाऊया. मी अजित चव्हाण यांच्याकडे जाते. अजित चव्हाणजी, कोडं हे महायुतीचं सगळ्यांचंच आहे, फक्त शिंदेचं नाहीये. कारण जिथे जिथे जागांचं निगोसिएशन येते तिथे भाजप हा की पॉइंट आहे, नंबर 1. नंबर 2, तुमचे विद्यमान खासदार ज्या वेळेला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात आहेत, म्हणजे ज्या वेळेला भाजपमध्ये किती मोठं इन्कमिंग झालंय ह्याचं फ्लॉन्टिंग गेले कित्येक दिवस तुम्ही करत होतात, आता तुमचे विद्यमान खासदार दुसऱ्या पक्षात जात आहेत. नम्रताजी, बघा, एखाद्या घटनेनं काही फरक पडत नाही, पण आज आमची भावना अशी आहे की घरातल्या
एका मुलाला ज्याला बापानं सगळ्या जास्त दिलं तो मुलगा घर सोडून निघून गेल्याचं दुःख आहे. पण आता दरवाजे कदाचित कायमचे बंद असतील. मी आणि उन्मेषजी आम्ही एकाच तालुक्यातले आहोत. त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास मी बघितलाय. माझे नेते आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांनी चळवळ करणाऱ्या रस्त्यावरच्या एका कार्यकर्त्याला उचलून आमदार केलं, नंतर त्याला खासदार केलं, देशपातळीवरती मोठं केलं. हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे, हे भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे. हे उन्मेषजींना विसरता येणार नाही. आणि ते कायम गिरीश महाजनांनी घडवलेला एक शिष्य आणि भाजपचा कार्यकर्ता हीच ओळख त्यांची कायम राहील. आज उद्धवजींच्या शेजारी उभं राहून ते जेव्हा स्वाभिमानाच्या गप्पा मारत होते, खरंच माझ्यासारख्या भाजपच्या कार्यकर्त्याला दुःख झालं. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून उन्मेष पाटलांना आमदार केलं, उन्मेष पाटलांना खासदार केलं, उन्मेष पाटलांना नेता केलं. उन्मेष पाटील या नावाला सर्वार्थानं मोठं केलं ते भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्यांनी केलं. माझं आव्हान आहे उन्मेष पाटलांना, आता खानदेशात उन्मेष पाटलांनी उन्मेष पाटील हे नाव घेऊन गिरीश महाजन भाजप हे नाव वगळून मतं मिळवून दाखवावीत. आज त्यांचा पहिलाच दिवस आहे. व्यक्तिगत जीवनामध्ये माझे आणि त्यांचे संबंध निराळे आहेत, पण पक्षाची बाजू मांडताना आज मला दुःख होतंय. बापानं थोडंसं कमी केलं म्हणून घरातून चिडून निघून जाणाऱ्या आणि घर उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या मुलाची उपमा मी आज त्यांना देईल. आम्ही अतिशय व्यथित आणि दुःखी आहोत, पण त्याच्यानं काही फरक पडणार नाही. खानदेशातले गिरीश भाऊंनी सांगितलेले सर्व उमेदवार 5-5 लाखाच्या मताधिक्यानं निवडून येतील. नम्रताजी गेली 2 दशकं आपण मला ओळखता, आधी राजकीय विश्लेषक पत्रकार म्हणून आणि आता राजकीय कार्यकर्ता म्हणून. माझं विश्लेषण कधीच चुकत नाही. माझं आव्हान आहे या सगळ्या लोकांना. आणि काय होतं माहिती का, आपण गेले अनेक दिवस या विषयांवरती चर्चा करतो. तुम्ही नाही अजित चव्हाणजी, तुम्ही म्हणताय सगळं काही दिलं, तेवढं तिकीट द्यायचं राहिलं ना, त्याचीच नाराजी. आणि तिकीट ही छोटीशी गोष्ट नाहीये हो, हे प्रॉपर्टीचा खूप मोठा हिस्सा असतो. असायला हवं. माफ करा, मला आपलं म्हणणं ऐकू आलं. तुम्ही म्हणालात की वडिलांनी सगळं काही दिलं, तेवढं तिकीट फक्त द्यायचं राहून गेलं. आणि ते का राहून गेलं ह्याचं कारण अजून स्पष्ट नाही झालेलं. नंबर 1. नंबर 2, तिकीट ही छोटी गोष्ट नसते. तिकीट हे तुमच्या राजकीय कारकिर्दीत तुम्हाला शिखरावर नेणारी एक खूप मोठी शिडी असते आणि त्यामुळे एक खूप मोठा हिस्सा त्याचा आहे. नाही नम्रताजी, मी बोलू आपल्या परवा काहीतरी. नम्रताजी, अजित चव्हाणांचं झालं की मी तुमच्याकडे येते. उन्मेषजी, भूमिका आहे ना. अजित चव्हाण बोला. आज एक लक्षात घ्या, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांचं सुद्धा तिकीट कापलं होतं. बावनकुळे साहेबांनी भारतीय जनता पार्टी सोडली का? आज ते आमचे शीर्षस्थ नेते आहेत, राज्याचं नेतृत्व करताय. ही भारतीय जनता पार्टी आहे. उन्मेषजींचा निश्चित पुढे सन्मान झाला असता, पण हरकत नाही. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एका सामान्य कार्यकर्त्याला आमदार खासदार नेता बनवू शकतात, तर ते दुसऱ्यालाही बनवू शकतात. ही भाजपची ताकद आहे. आम्हाला त्याचं वाईट वाटत नाही. वाईट फक्त इतकंच वाटतं की संघाचे भारतीय जनता पक्षाचे माझ्यावरती संस्कार आहेत असं म्हणणारी माणसं जेव्हा एखाद्या निवडणुकीत तिकीट नाकारलं जातात, या रागापोटी पक्ष सोडून जातात. आणि मला तर इतकं वाईट वाटतंय की गिरीश महाजन यांनी या कार्यकर्त्यांना मोठं करण्यासाठी एक म्हणजे जेनेटिक वडील देणार नाहीत इतकी ताकद दिली, इतकं सगळं काही दिलं, स्वतःचा राजकीय वारसा दिला. आणि असं असताना निवडणुकीच्या तोंडावरती गिरीश महाजन यांच्या सारख्या म्हणजे स्वतःच्या बापासारख्या नेत्याला सोडून भाजप आईसारख्या पक्षाला सोडून जाण्याची इच्छा तरी कशी होते? ही व्यथा भाजपच्या राज्यामधल्या कार्यकर्त्यांची. कसं आहे की जळगावमध्ये ही काही भाजपला बसलेला पहिला धक्का नाहीये. खडसे बाहेर पडणं पक्षातून हा सुद्धा एक किती मोठा धक्का होता. मला वाटतं भाजप त्याकडे सुद्धा बघेल अशी अपेक्षा आहे. उन्मेष पाटील काही बोलत होते. उन्मेष पाटीलजी बोला. मला असं वाटतं की आमचे बंधू अजित चव्हाण साहेब ज्या अजित चव्हाण मी येते आपल्याकडे. उन्मेष पाटलांचं बोलणं पूर्ण होऊ दे. उन्मेष पाटील बोला. नम्रताजी, आपल्या नावामध्ये नम्रता आहे आणि मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये विनम्रता असते. पण मला एक कळतं की भाजप सांगतं की नेशन फर्स्ट, नेशन फर्स्ट, पार्टी सेकंड अँड लास्ट मी. आणि हे इथं म्हणतात गिरीश महाजनांनी केलं. हे भाजपच्या विचाराला तिलांजली देत आहे. पार्टी नंतर, नेशन नंतर, पहिले वन फर्स्ट म्हणजे गिरीश महाजनांनी केलं. गिरीश महाजन यांनी केलं म्हटलं. मला असं वाटतं की गिरीश महाजनांना चाळीसगाव तालुक्यातल्या या संदर्भातली काय त्याची ज्ञात होती, अध्यक्ष असताना किती प्रवास केले. तुम्हाला अजित जाधव पक्षात नव्हतात. गिरीश महाजन साहेब जिल्हा अध्यक्ष असताना तालुका अध्यक्षाचा परिचय नव्हता किंवा चाळीसगाव तालुक्यात एक दौरा त्यांनी केला नव्हता. आम्ही 14 ऑक्टोबर पर्यंत असं काम उभं केलं की पक्षाला उमेदवारी देणं भाग पडलं की हा इलेक्टिव्ह मेरिटचा उमेदवार आहे. त्यामुळे पक्ष आणि आम्ही या दोघं
भूमिका गरजेच्या होत्या म्हणून त्यातून निर्णय झाला. आम्ही म्हणत नाही म्हणजे पक्षाने म्हणजे तुम्ही दिलेली असं ती सुचवताय उमेदवारी. का की काम तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलं आणि क्रेडिट गिरीश महाजन घेतायत असं म्हणताय तुम्ही? 100% मी काम पण केलं, पक्षाने दिला, पण गिरीश महाजन मी म्हणजे गिरीश महाजनांनी दिलं, गिरीश महाजन म्हणून तर पार्टी तुटते. म्हणून इथेच तर भाजपाचा सगळ्यात मोठा बेस जो आहे वैचारिक तो तुटतोय की नेशन फर्स्ट म्हणणारी पार्टी व्यक्तींनी घडवलं म्हणते, पार्टी सेकंड म्हणणारी पार्टी व्यक्तीने घडवलं म्हणते, लास्ट मी म्हणणारी फर्स्ट मी म्हणते आणि इथेच विचाराला तिलांजली दिली जाते. त्यामुळे मला असं वाटतं की ही कार्यकर्त्याची खतखत ज्या वेळेपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत उशीर झालेला असेल. म्हणून माझी या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलट अजितदादा आमचे मोठे बंधू आहे की तुम्ही उलट भावना समजून घ्या, खतखत समजून घ्या. दुसरा उमेश पाटील तयार व्हायला नको, दुसरा एकनाथ खडसे पार्टीत तयार व्हायला नको, दुसरा कार्यकर्ता यायला नको आणि त्याला त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. आणि मला असं वाटतं जसं आई वडील म्हणतात तर आई वडिलांचं काम आहे मुलांच्या भावना समजून घेणं. जर त्या पद्धतीने बेदखलपणे जर त्या ठिकाणी वागत असतील तर मला वाटतं ही वेळ जी ही चुकीची आहे. आणि मला वाटतं ही जी आता अजित पवारांविरुद्ध आम्ही मतं मागितली, अशोक चव्हाण आम्ही मतं मागितली, आता त्यांच्या मांडीला लावून बसायचं का आम्ही? त्यांच्या विरुद्ध मतं मागायची, त्याच्यात जायचं का परत? त्यामुळे मला वाटतं कुठेतरी वैचारिक याच्यात हे होतंय आणि हा महाराष्ट्र या निवडणुकीत आणि ऑक्टोबरच्या 2 निवडणुकीत आपल्याला दिसेल. हा आहे ग्रासरूटचा प्रश्न. अजित चव्हाण, जो विचार शिंदेंनी मांडलेला होता शिवसेना सोडताना की ज्यांच्या विरोधात आम्ही मतं मागितली त्यांच्या मांडीला मांडी लावून आम्हाला महाविकास आघाडीत बसावं लागलं म्हणून आम्ही बाहेर पडतोय, आमच्या मतांशी कॉम्प्रोमाइज झालं, उन्मेष पाटील एक्झॅक्टली तेच सांगतायत. भाजपला सुद्धा तशाच अडचणीचा सामना करावा लागू शकतो. हे कोडं तुमचं अंतर्गत आहे, जागा वाटपाचं कोडं अजून वेगळंच. अजित चव्हाण, आज त्यांचा पहिलाच दिवस आहे त्यामुळं आणि मला काय माहितीये का नम्रताजी, आम्ही एकाच तालुक्यातलो आहोत, मला सगळा इतिहास भूगोल. पहिल्याच दिवशी त्यांनी ठाकरेंचं कौतुक नाही केलेलं आहे, त्यांनी पक्षात काय त्यांची घुसमट होते हे सांगितलेलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मुळे आपण आमदार झालात, खासदार झालात याचाही मी उल्लेख केला. आणि निश्चितपणे जाहीर स्वरूपात त्यांच्या करिअर घडण्यातलं गिरीश महाजन यांचं योगदान ते नाकारणार असतील तर खानदेशची जनता हे ऐकते आहे. जी व्यक्ती महाराष्ट्राला ज्या नेत्यामुळे माहिती झाली, निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या संघटन शक्तीमुळे आपण आमदार खासदार झालो हे सुद्धा विसरू नये. मला इतकंच सांगायचं आहे की आम्ही पक्षाला परिवार मानणारे लोक आहोत, खूप भावनिकदृष्ट्या एकमेकाशी जोडले गेलेलो असतो आणि एकमेकासाठी अगदी जीवाचं रान करून काम करतो. आमचा विचार जो आहे तो निश्चित राष्ट्रप्रथम हाच आहे आणि संघटना व्यक्तीपेक्षा मोठी हाच आहे. त्यामुळे संघटनेने दिलेल्या आदेशामुळेच उन्मेषजी आमदार खासदार झाले होते, त्यांना पदं मिळाली होती. आणि माझं त्यांना आता आव्हान आहे की भारतीय जनता पार्टी आणि गिरीश महाजन हे नाव हटल्यानंतर आपल्या ठीक आहे, ते येणारा काळ ते सांगेलच. मात्र अजित चव्हाण, माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही म्हणताय की आमचा एक परिवार आहे आणि त्या परिवारासाठी आम्ही सगळं राजकारण करत असतो, त्यांना सोबत घेऊन आम्ही फिरत असतो. या परिवारामध्ये तुम्ही तुमचे लॉंग डिस्टन्स रिलेटिव्ह ज्या वेळेला तुमच्यासोबत बोलवलेले आहेत त्यांच्या इंटरेस्टच्या बाबतीत मात्र भाजप कायमच वरचढ दिसतोय, एस्पेशली शिंदेच्या बाबतीत. जागा वाटपामध्ये प्रत्येक ठिकाणी भाजपची आडकाठी दिसतीये. नम्रताजी, आपण एक गोष्ट लक्षात घ्या, मी मगाशीच म्हटलं कार्यक्रमाचं जे हेडर आहे भाजपचं ठरलंय आणि शिंदेंना तोलून धरलंय. आपण एक लक्षात घ्या, ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीने आमच्या जागा जास्त असताना आदरणीय शिंदे साहेबांना राज्याचा मुख्यमंत्री केलं, त्या वेळेला राजकीय विश्लेषकांच्या देखील लक्षात यायला हवं की महाभकास आघाडीचं सरकार घालवण्याकरता काय पातळीवरती जाऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी देखील त्याग केलाय. अहो, एवढ्या जागा आहेत, इतकं मोठं राज्य आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की शिंदेनी आता मुख्यमंत्री पदाच्या बदल्यामध्ये त्यांच्या जागा कॉम्प्रोमाइज करायच्या असं सुचवताय? नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. नम्रताजी, आपण मला एक गोष्ट सांगा, जितके आज सदस्य लोकसभेचे सन्माननीय शिंदे साहेबांच्या बरोबर आले होते तितक्याच सदस्यांच्या जागा या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते निवडून आणण्याकरता पुन्हा शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून शिवसेनेच्या उमेदवारांकरता मतं मागणार आहेत. एक 2-3 ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी काही विशिष्ट चर्चा सुरू आहेत. त्यामुळं फक्त जागा वाटप काहीसं लांबलंय, काही तासांकरता लांबलंय असं मी म्हणेन. आता ते जाहीर होईलच. अहो, जागा वाटप झालेल्या ठिकाणी वाद आहेत तुमचे. माढ्याची जागा आहे, तिथे हेमंत पाटलांच्या जागेला विरोध होतोय, इकडे धैर्यशील मानेंना विरोध होतोय, ती पण कोडी आहेतच की. नाही, बघा, एक मी तुम्हाला काही गोष्टी मी आपल्याला सांगतो की
आता म्हाड्याची जी जागा आहे त्या म्हाड्याच्या जागेच्या बाबतीमध्ये तिथे काही भाजप शिवसेनेचा वाद नाही आहे. हिंगोलीला आहे तिथे भारतीय जनता पार्टी आणि आमचे मित्र हेमंत पाटील साहेबांचा काही वाद नाही. मला महाराष्ट्रातल्या या सगळ्या जागांच्या ठिकाणी हिंगोलीमध्ये भाजपचाच तर विरोध आहे हेमंत पाटलांना. प्रवास झालाय प्रत्येक भाजपच्या कार्यकर्त्यांचा तर विरोध आहे. धैर्यशील मानेंना भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचा विरोध आहे. त्या नुसताच ही सगळी बुद्धी भाजपने दिलेली आहे शिंदे साहेबांना आणि ते त्याला बळी पडतात. तिकीट द्या आम्ही विरोध करू मग कापू. कशाला तिकीट दिलं त्याला आधी सांगायचं नाही. हे एकमेव कारण तिथं नाही हे आपण लक्षात घ्या. नुसतंच तेवढंही कारण नाहीये त्याला अनेक कारणं आहेत. या जागा निवडून आणायच्याच आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो इथे योगेश केदार साहेब आहेत. आमच्या कुठल्याही शीर्षस्थ नेत्याशी आपण बोला. या तीनही पक्षांची महायुतीमधली एकजूट इतकी अभेद्य आहे. एकदा ठरेल कसं असतं एका कुटुंबात सुद्धा एखादा निर्णय होताना मतमतांतर असतात तशी ही चर्चा सुरू आहे. मात्र एकदा ठरलं की आमचं ठरलंय तिथं उमेदवार कोणाचाही असेल तो मोदीजींना ठीक आहे. म्हणजे जागा निवडून आणायच्याच आहेत त्याच्यासाठी हा सगळा त्याच्यासाठी हा सगळा प्रयत्न आणि त्याच्यासाठी लागणारा हा डिले हा सगळा दिसतोय. योगेश केदार आपल्याला काही मुद्दा मांडायचा होता पण या सगळ्या चर्चेमध्ये शिंदे बॅकफुटवर जातात असं विश्लेषकांना तरी वाटतंय. तुम्ही सांगा. नाही शिंदे साहेब बॅकफुटला जाण्याचं काही कारण नाही. आम्ही विचारांती सगळं काही निर्णय घेतोय. फक्त मला एक सुधारणा सांगायची आहे. मागच्याही वेळेस डिबेटमध्ये बसलेला असताना आमचे मित्र अजित चव्हाण साहेबांनी एक वाक्य जाणीवपूर्वक बोलायला चालू केलेलं आहे. ते फक्त पुढच्या वेळेस त्यांनी ते बोलू नये अशी माझी त्यांना विनंती आहे की आम्ही खूप त्याग केला, भाजपानं खूप त्याग केला, आमच्यावर म्हणजे शिवसेनेवर उपकार आहेत अशा पद्धतीचं जे काही बोलणं वगैरे होते ते थोडंसं टाळलं तर बरं होईल. आमची तुम्हाला विनंती आहे. कारण सगळ्यात मोठा त्याग हा एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे. एक फार मोठं म्हणजे एक पराक्रम केलाय, फार मोठं बंड केलेलं आहे. त्याच्यामुळे आपलं सरकार येऊ शकलेलं आहे. शिंदे साहेबांच्या त्यागाच्या बाबतीत कुठलाही डाऊट येण्याची गरज नाही, आणण्याची गरज नाही. मुख्यमंत्रीपद ते आहेत आणि सक्षम पद्धतीनं शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा आता नव्यानं जे आले ते करायला लागलेले. सगळ्यात महत्वाचं आता आपल्या तुमच्या प्रश्नाकडे येतो. महत्वाचा मुद्दा असा आहे की आमच्या ज्या विनिंग सीट्स आहेत त्या तर सीट्स आहेत आणि त्याच्याही व्यतिरिक्त जिथं आमचा दावा आहे शिंदे साहेबांचं जिथं गड आहे, शिवसेनेचा जिथं गड आहे तिथं आमच्या बोलण्या सुरू आहेत. शिंदे साहेब योग्य तो निर्णय घेणार आहेत. वरिष्ठ पातळीवर निर्णय सुरू आहेत. योगेश केदारजी मला एक समजत नाही की त्या तुमच्या जागी म्हणजे आता हिंगोलीचं उदाहरण घेऊ आपण. हिंगोलीची जागा शिंदेची शिवसेनाच लढेल पण हेमंत पाटील जो शिंदेनी उमेदवार दिलेला आहे त्याला विरोध होतोय. धैर्यशील माने जो शिंदेनी उमेदवार दिलेला आहे त्यांना विरोध होताना दिसतोय. इथं सुद्धा भाजपचा डॉमिनन्स आहे तुमच्यावरती. नाही डॉमिनन्स काही ठिकाणी प्रश्न असतील ते भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते त्यांना बोलतील आणि त्यांचं समजवण्याचं काम आहे. शिंदे साहेबांनी आमच्या पक्षाच्या वतीनं उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्तही जर पुढे काही जाऊन करायचं असेल तर तो निर्णय घेण्याचे आमचे फक्त शिंदे साहेबांकडे अधिकार आहेत. आमच्या पक्षाच्या वतीनं सगळं जे काही समजवणं वगैरे करणं आहे किंवा काय बोलणं आहे 45+ जर महाराष्ट्रातून पाहिजे असतील तर शिवसेनेच्या सोबत भारतीय जनता पार्टीने उभं राहणं गरजेचं आहे आणि भारतीय जनता पार्टी सोबत शिवसेनेनं 100% उभं राहणं गरजेचं आहे. आम्ही तर 100% भारतीय जनता पार्टी सोबत आहे. अगदी तुम्ही जसं म्हणताय तसं 100% उभं राहण्याची दोन्ही पक्षांनी एकमेकांसोबत गरज आहे कारण तो तुमचा युती धर्म ज्याचा तुम्ही पहिल्या दिवशीपासून उल्लेख करताय. मात्र या सगळ्यामध्ये हे 100% एकत्र राहण्यासाठी जागा वाटपाचं कोडं आहे ते कधी आणि कसं सुटणार. पक्षामधली सगळ्या तीनही पक्षांमधली अंतर्गत नाराजांची फौज आहे त्यांच्याशी कशा चर्चा करणार, ते कोडं कसं सुटणार हा या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे जो महायुतीमध्ये अजून काही सुटताना दिसत नाही. अर्थात काही त्यावर तोडगा मिळतो का, काही सुटका त्यात मधनं होते का आणि नाराजांना थंडोबा करण्यामध्ये यश येतं का हे बघावं लागेल. आपल्याला योगेश केदार, उन्मेष पाटील आणि अजित चव्हाण तिघांनीही वेळ दिला. तिघांचे आभार. आजच्या चर्चेचा धुरळा इथेच शमलेला आहे. उद्या पुन्हा एकदा भेटणार आहोत नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.